रक्त, घाम आणि मातीशी केलेली मैत्री. मी गोष्ट सांगतोय एका छोट्याशा गावातून निघालेल्या एका मुलाची, की ज्या मुलाला पुढे एक दिवस संपूर्ण महाराष्ट्र ओळखणार होता. पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याग, दुखापती आणि स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याची त्याची ही लढाई. होय, मी बोलतोय दोन वेळा महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घालणाऱ्या त्या पहिलवानाबद्दल, ज्याचं नाव आहे हर्षवर्धन सदगीर. वयवर्ष किती? फक्त 12. 12व्या वर्षी त्यांनी घर सोडलं, कारण त्याला फक्त कुस्ती शिकायची नव्हती, तर त्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. त्याचं हे अस्तित्व घडवण्यासाठी सगळ्यात मोठा त्याग केला त्याच्या आईवडिलांनी. स्वतः उपाशी राहूनही आईवडिलांनी त्याची स्वप्न जिवंत ठेवली. आणि आईवडिलांच्या त्यागावर हर्षवर्धनचा कुस्तीचा प्रवास सुरू झाला. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत. तिथंच हर्षवर्धनचा खरा कस लागला. नाना बलकवडे आणि विशाल बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन दिवस रात्र स्वतःला घडवत राहिला. साल 2013 महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वजन गटात सुवर्ण पदक जिंकून त्याने पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. पण त्याच्या मनात एक स्वप्न कायम होतं, ओपन गटातून महाराष्ट्र केसरी बनण्याचं. पण मग अचानक त्याच्या आयुष्यात एक मोठा टप्पा आला. तो आर्मीमध्ये भरती झाला. एका बाजूला देशसेवा आणि दुसऱ्या बाजूला अपूर्ण स्वप्न. त्याला कशाची तरी एकाचीच निवड करायची होती, आणि हर्षवर्धननं निवड केली अर्थातच कुस्तीची. आर्मीची नोकरी सोडून तो काकासाहेब पवार तालमीमध्ये दाखल झाला. आणि पुढील एकाच वर्षात त्याचा हा निर्णय कसा योग्य होता हे त्यांनी स्वतः सिद्ध केलं. कारण पुढच्याच वर्षी त्यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. पण हर्षवर्धनची भूक अजून शमलेली नव्हती. पण अचानक सगळ्या देशावर एक मोठं संकट आलं. आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है. कोरोना महामारीमुळे 2 वर्ष त्याचा खेळ आणि सराव पूर्णपणे थांबला. पण याच कोरोनाच्या तडाख्यातून देश बाहेर पडत असताना आणि कुस्तीचा सराव करत असताना अचानक हर्षवर्धनच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि एक मोठं ऑपरेशन करावं लागलं. एका खेळाडूसाठी हा काळ अत्यंत कठीण होता. अनेकांना असं वाटलं की हर्षवर्धनचा प्रवास आता इथेच संपला. मतलब हार गया आपका हीरो? हार गया. अब क्या करेगा आपका हीरो? विल ही गिव अप? घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा भयानक होती हैं. माझं स्वप्न होतं एकदा करून दाखवायचं परत. मला खूप बघत होते पाण्यामध्ये, पण मी आज करून दाखवलं तर मला अभिमान आहे. हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरीचा मानकरी. माझे आई वडील, माझे मोठे बंधू जगदीश सदगीर, तसेच गुरुवर्य काकासाहेब पवार, गुरुवर्य अमोल काशीद, गुरुवर्य गोरखनाना बलकवडे, तसेच माझे मित्र रमेश कुकडे, विजय सुरडे, पंकज पाटील व माझी होणारी धर्मपत्नी डॉक्टर अश्विनी यांची मोलाची साथ मला लाभली. तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्या कुस्ती क्षेत्रातील सर्वच मान्यवर
तसेच माझे गावकरी मित्रपरिवार रॉयल ग्रुप यांची खंबीर साथ लाभली. सर्वांचे मी मनापासून आभारी आहे.